मित्रांनो, तुम्हाला DREAM ह्याचा फुल फॉर्म माहिती आहे का? आता ड्रीम या शब्दाचा अर्थ तुम्ही मला सांगू शकाल याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. परंतु DREAM याचा फुल फॉर्म तुम्ही सांगू शकाल का? मी सांगतो तुम्हाला त्याचा काय फुल फॉर्म आहे. ड्रीम डेडिकेटेड रूम फॉर एम्पॉवरमेंट, अवेअरनेस अँड मोटिवेशन. मित्रांनो, आपण काही महिन्यांपूर्वी एक योजना किंवा एक उपक्रम राबवला होता आणि आपण त्या उपक्रमाअंतर्गत 100 दिवसांची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत कार्यालयांची स्वच्छता, नको असणारे जुने अभिलेख नष्ट करायचे, जे जतन करायचे ते व्यवस्थित धूळ झटकून व्यवस्थित कापडात बांधून त्याचं वर्गीकरण करून ते जतन करायचे, व्यवस्थित लावून ठेवायचे, कपाटामध्ये असेल, रॅकवर असेल, अशा प्रकारचं एक मोहीम आपण राबवली होती. तथापि जुनी कागदपत्र, इमारती स्वच्छ करणं, कार्यालयामधली धूळ झटकून कार्यालय उत्साही वाटतील, स्वच्छ दिसतील, अशा पद्धतीची करणं ही एक बाब झाली. तथापि अनेक इमारती किंवा अनेक इमारतींच्या काही खोल्या, काही जुनी कार्यालयं ही कडी कुलपात बंद आणि पडीक आहेत. म्हणजे ती नको त्या गोष्टींचं आश्रयस्थान झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु स्वच्छता ही आपल्यापुरती राबवून चालत नाही. परिसरसुद्धा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवायचा असतो. या दृष्टिकोनातूनच एका मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केवळ 100 दिवसांची स्वच्छता मोहीम एवढा मर्यादित अर्थ न घेता त्याचा जरा व्यापक आणि विस्तृत अर्थ घेतला आणि त्यांनी जुनी ग्रामपंचायत कार्यालये, सभागृहे, समाज मंदिरं, अंगणवाड्या, शाळांच्या इमारतींची सफाई आणि डागडुजी करून त्यांचं आधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा अभ्यास केंद्रात, ज्याला आपण स्टडी रूम म्हणतो, रूपांतर केलं आणि ड्रीम लायब्ररी प्रोजेक्ट अंतर्गत हा उपक्रम त्यांनी राबवला. आता ड्रीमचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ड्रीम लायब्ररी प्रोजेक्ट, लायब्ररी म्हणजे ग्रंथालय, प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प आणि ड्रीम म्हणजे काय? डेडिकेटेड रूम, समर्पित खोली. कशासाठी? एम्पॉवरमेंट म्हणजे सबलीकरण, अवेअरनेस जाणीव जागृती आणि मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसलोय ती समर्पित खोली आहे. कशासाठी समर्पित आहे? एम्पॉवरमेंट, अवेअरनेस अँड मोटिवेशनसाठी. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे फार थोडे अधिकारी किंवा बोटावर मोजता येतील इतपतच लोक यंत्रणांमध्ये असावेत असं मला वाटतं. आणि त्यातीलच एक आहेत विनायक महामुनी, जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर येथे कार्यरत आहेत. त्या साहेबांनी पुढे काय सांगितलं की पडीक इमारती ज्या त्यांच्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत होत्या, त्यांच्या डागडुजीसाठी ते 2025 पासून सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांनी रामटेक आणि पारशिवनीतल्या इमारती जुन्या असल्याचं हे पाहिलं होतं आणि त्यांच्या डागडुजीचा खर्च हा 2-2.5 लाख रुपये होता. परंतु त्यांची ती दुरुस्ती झाली, म्हणजे 2-2.5 लाख रुपये दुरुस्ती झाली. त्यानंतर त्याचं वाचनालयात रूपांतर करण्यात आलं. किती दिवसात?
3 सप्ताहांमध्ये, 3 आठवड्यात. आणि मुलांनी तिथे अभ्यासासाठी यायला, चित्त एकाग्र करून वाचन करणे, प्रश्नपत्रिका सोडवणे, गणितं सोडवणे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवणे असं कामकाज सुरू केलं. आणि त्याच्यातून त्यांना आपल्या यशाची वाट गवसायला लागली. आता ह्या असे प्रकारचे प्रकल्प राबवल्यानंतर जाणीव जागृती वाढायला सुरुवात झाली. आणि ते यश पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यात सहभाग नोंदवला आणि सरपंच आणि ग्रामसेवकसुद्धा पुढे येऊ लागले. आता रामटेक ह्या भागातल्या बांद्रा गावच्या सरपंच कल्पना भलावी काय सांगतात, त्या म्हणतात, आज जिथे वाचनालय आहे तिथे पूर्वी अंगणवाडी होती, ती मोडकळीस आली होती. तरीही तिथे वाचनालय सुरू होणार म्हटल्यावर गावकऱ्यांनी विरोध सुरू केला. परंतु बैठका घेऊन गावकऱ्यांना आपल्या लेकरांची, विद्यार्थ्यांची ह्याच्यातून प्रगती होणार आहे हे समजून सांगितल्यानंतर विरोधाचा सूर मावळला आणि त्यांनी ग्रंथालय सुरू करायला अत्यंत उत्साहाने परवानगी दिली. आणि त्यानंतर त्यांना असंही सांगण्यात आलं की शहरांमध्ये स्टडी सेंटर किंवा ग्रंथालयाच्या सुविधा उपलब्ध होतात, मग ह्या सुविधा आपल्या ग्रामीण भागातल्या लेकराबाळांना, मुलांना, मुलींना, विद्यार्थ्यांना नको का? तर ह्या प्रश्नांवर ग्रामस्थ निरुत्तर झाले. त्यांना वाटलं की शहरातल्या मुलामुलींपेक्षा, विद्यार्थ्यांपेक्षा आपली लेकराबाळं, आपले विद्यार्थी कुठेही कमी ठरता कामा नयेत आणि त्यांनी ताबडतोब ग्रंथालय करायला परवानगी दिली. आता हे नागपूर भागात घडलं ते अत्यंत अभिमानास्पद, सकारात्मक आणि विधायक असं आहे. आता नागपूरपासून 15 किलोमीटरवर असलेल्या लावा या गावात वाचनालय सुरू झालेलं आहे आणि तिथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात विद्यार्थी गळून गेलेले आहेत. विद्यार्थी त्या ग्रंथालयात येतात, दाराबाहेर आपल्या चपला व्यवस्थित रॅकमध्ये ठेवतात, आपले वह्या, पुस्तकं, दप्तरं तिथं व्यवस्थित मांडून ठेवतात, जे लागतंय तेवढंच टेबल खुर्चीवर घेऊन जातात आणि अभ्यासाला सुरुवात करतात. हवं ते पुस्तक काढतात, अभ्यास करतात, काम झालं की पुस्तक व्यवस्थित लावून ठेवतात. तिथे 2 संगणक आहेत, स्मार्ट TV आहेत. मुलं संगणकाचा वापर करून इंटरनेटवर काही शोधायचं असेल तर शोधतात. स्मार्ट TVचा उपयोग करून जिथं उपयोगी माहितीचे काही व्हिडिओ असतील, डॉक्युमेंटरी असेल, काही प्रबोधनाचे कार्यक्रम आहेत, त्याचा मुलं जरूर लाभ घेतात. आणि विद्यार्थ्यांना स्वस्थ चित्ताने, शांतपणे बसून अभ्यास करण्यासाठी त्यांनी छोटे छोटे अशी दालनं तयार केलेली आहेत. त्या दालनाच्या इथे जाऊन विद्यार्थी आपापलं अभ्यासाचं कामकाज तिथे पार पाडतात. आता याचा लाभ घेणारे जे लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते ऐकूया. अश्विनी जोडापे ही 8 किलोमीटर दूर असलेल्या गोंड खैरी या गावातून वाचनालयात येते, अभ्यास करते ती मुलगी. आणि ती काय म्हणते, स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही तयारी करत आहोत, आमच्या गावातही असंच एक ग्रंथालय बांधलं जाईल असं आश्वासन आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे आणि तोपर्यंत मी या ग्रंथालयात अभ्यास करण्यासाठी येते. दाभा येथून रजत रामटेके, वय वर्ष 24, हा मुलगा होतकरू आहे. तो पोलीस भरतीसाठी धडपडतोय आणि त्याच्या इथे घरी किंवा गावात अभ्यासाला पोषक वातावरण नाही, म्हणून तो या ग्रंथालयात येतो. इथं पुस्तकंही स्पर्धा परीक्षांची उपलब्ध आहे, त्याचा तो लाभ घेतो आणि स्पर्धा परीक्षांमार्फत पोलीस होण्याचं ध्येय बाळगून तो आहे. आता ह्या सगळ्या कामांमध्ये सर्व हितेय या स्वयंसेवी संस्थेने नॉलेज पार्टनर म्हणून आपली भूमिका बजावलेली आहे आणि अशीच 100 वाचनालये स्थापन करण्याचा विचार किंवा मानस त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि हे मॉडेल किंवा हे जे प्रारूप आहे ते राज्यात सर्वत्र ते राबवलं जाणार आहे. त्याचं अनुकरण इतर जिल्हा परिषदासुद्धा करणार आहे असं आपले नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पडीक इमारतीतून विद्यार्थी आपली ज्ञानसेवा किंवा आपलं ज्ञानार्जन करत आहेत. ज्या इमारती कदाचित आपण त्यांना अबंडन केलं असतं किंवा टाकून दिल्या असत्या
त्या पाडल्या गेल्या असत्या आणि तिथल्या जमिनीचा दुसऱ्या कारणासाठी वापर झाला असता. अशा ह्या टाकाऊ छोट्या छोट्या इमारती किंवा काही कार्यालय आहेत त्यांचा पुनर्वापर करून ते ज्ञानग्रहण करण्याच्या पवित्र अशा कार्यात श्री विनायक महामुनी यांनी हे काम केलेलं आहे आणि त्या कामाला आपण शुभेच्छा देऊया आणि ह्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करूया. स्वच्छ सुंदर वाचनालय, परिसर अत्यंत चांगला, त्या जुन्या इमारतींमध्ये जी जळमटं निर्माण झालेली होती, धूळ केर कचरा जमा झाला होता, तो सगळा काढून त्याचं निर्दालन करण्यात आलं, ते जाळून टाकण्यात आलं आणि स्वच्छ सुंदर प्रसन्न असं कार्यालय जे विनावापर पडून होतं त्याचं ग्रंथालयात रूपांतर करण्यात आलं. असंच ह्या ग्रंथालयाचा लाभ घेणारी एक विद्यार्थिनी किंवा एक माता भगिनी आहे, तिचं नाव आहे कीर्ती भंडारकर. ती दिवसभर अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. माहूरझरी गावापासून नागपूर शहरापर्यंतचं अंतर 20 किलोमीटर आहे. हे अंतर कापल्यानंतर ती घरी जाण्याऐवजी नागपूरच्या फेटरी गावात जाते आणि तिथं ग्रंथालयात काही तास शांतपणे बसून अंगणवाडी पर्यवेक्षक होण्याच्या परीक्षांचा अभ्यास करते. आणि ती म्हणते की एकत्र कुटुंबात राहून स्वयंपाक घरातली कामं करून अभ्यास करणं घरी शक्य होत नाही. घरी स्पर्धा परीक्षांसाठीची पुस्तकं नाही, संगणक नाही, इंटरनेट नाही. नागपूरचं तापमान भयानक आहे, 45 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जातं. त्यामुळे मुलांना दिवसा फार भयंकर उष्मा सहन करावा लागतो. तर अशा ग्रंथालयामध्ये कूलरची सुद्धा व्यवस्था आहे. या सगळ्या व्यवस्थांचा, या सगळ्या साधनांचा, सोयींचा विद्यार्थी किंवा माता भगिनी उपयोग करून ज्ञानार्जन करत आहेत, ज्ञानसंग्रहण करत आहेत, ज्ञानग्रहण करत आहेत आणि पुढे जाण्यासाठी त्यांची पावलं पडत आहेत. आणि महामुनी सरांसारखे लोक, ग्रामस्थ, या पडीक इमारतींचं ग्रंथालयात रूपांतर करणारे लोक इथं उपलब्ध आहेत. त्यामुळे संधीचं सोनं ते करत आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळे पडीक इमारतीतून त्याचं ज्ञानग्रहण करणाऱ्या अशा केंद्रांमध्ये रूपांतर होत आहे, ही अभिनंदनाची बाब आहे. याचं अनुकरण सगळ्या जिल्हा परिषदेत झालं पाहिजे असं मला वाटतं. या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो. माझे रील लाईक करा, शेअर करा, माझे रील फॉलो करा, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याच्यावरचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. अनवट वाटेवर मी चालत आहे, तुम्हीसुद्धा या वाटेवरचे सहप्रवासी व्हा, वारकरी व्हा आणि वाटसरू व्हा असं मला तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या सगळ्या कार्याला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.